मी गौरी पांडे. मी महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यावरून आलेली आहे. मला वैष्णोदेवीची यात्रा करायची होती. त्यामध्ये मी भरपूर शोधत होती की वैष्णोदेवीची यात्रा तर करायची आहे, पण आपण तिथे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, कारण आपण याच्या आधी कधी जम्मू काश्मीरला आलो नाही आहे. त्यामध्ये मग मी माझी फेसबुकवर आयडी आहे गौरी पांडेच्याच नावाची. त्यामध्ये मी सोमनाथ सरांना शोधून काढलं. म्हणजे कसं, मी सर्च केलं की वैष्णोदेवी यात्रा म्हणून, तर तिथे मला फर्स्ट सजेशनच मिळालं की वैष्णोदेवी यात्रा गाईड सोमनाथजी म्हणून. त्याच्यामध्ये मी यांना फॉलो केलं, यांच्या रोज लाईव्ह सेशन्स बघितले, रोजच्या अपडेट्स घेतल्या. त्याच्यानंतर मी त्यांना इंस्टाग्रामवर पण फॉलो केलं, तिथले सगळे व्हिडिओज वगैरे बघितले. त्यानंतर एक दिवशी त्यांचं लाईव्ह सेशन सुरू होतं, ते लाईव्ह होते. त्यामध्ये मी त्यांना विचारलं की डिसेंबर महिन्यामध्ये स्नोफॉल होईल का सर? त्यामध्ये ते म्हणाले की मॅडम तुम्हाला सगळी पूर्णपणे तुम्हाला माहिती मिळून जाईल. तुम्ही माझं कन्सल्टेशन घ्या, माझा नंबर घ्या, मला फॉलो करा, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर मी त्यांना व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला एक कन्सल्टेशन फॉर्म पाठवला, जो 250 रुपयाचा होता. तो कन्सल्टेशन फॉर्म भरला मी 250 रुपये भरून. त्याच्यामध्ये मी माझी जी सुरुवात होती की मला कुठून कुठपर्यंत जायचं आहे, जसं मला अमृतसर पण बघायचं होतं, त्यामध्ये मी अमृतसर पासून तर वैष्णोदेवी म्हणजे जम्मू काश्मीर पर्यंतचा पूर्ण पॅकेज सिलेक्ट केला. त्याच्यामध्ये मी 250 रुपये भरून ते कन्सल्टेशन बुक केलं. त्यानंतर मग त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, मला डायरेक्ट कॉल केला. त्यांनी मला पूर्ण माहिती दिली की असं असं आहे, हा पॅकेज आहे. माझा पॅकेज होता अमृतसर वरून. मला गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर हे पण त्याच्यामध्ये बघायचं होतं. त्यांनी तो पण पॅकेज दिला. तिथून मग त्यांनीच मला स्लीपर कोच बसनी वैष्णोदेवी म्हणजे कटरापर्यंत येण्याचं पण सांगितलं. त्यामध्ये आम्ही मग तो पॅकेज बुक केला. त्या पॅकेजमध्ये असं होतं की अमृतसरचे जे हे 3 स्पॉट होते ते पण घेतले आम्ही. त्याच्यानंतर तिथून कटरापर्यंत आलो. कटरामध्ये वैष्णोदेवीची यात्रा केली. त्याच्यानंतर आमच्याकडे आणखी 2 दिवस होते की आम्हाला फिरायचंच होतं जम्मू काश्मीर. त्यामध्ये मग त्यांनी बाबा धनसर, नवदेवी टेम्पल आणि बाबाजी तोप हे 3 स्पॉट एका दिवशीसाठी बुक करून दिले. त्याच्यानंतर मग आता बर्फ बघायचा होता. जम्मू काश्मीर आले आणि जर तुम्ही बर्फच नाही बघितला तर अर्थच काय. आणि जम्मू काश्मीर म्हटलं की सगळ्यात पहिले लोकांच्या दिमागामध्ये, ब्रेनमध्ये हेच येतं की जम्मू काश्मीर म्हणजे बर्फ. तर मग बर्फ बघायचं होतं. मग बर्फ कुठे बघायचा, तर मग त्यांनी आम्हाला आणखी एक स्पॉट सांगितला, तो म्हणजे पटनी टॉप आणि नाथा टॉप. तिथे पण आम्ही फिरलो. त्यानंतर हा सगळा पॅकेज जो होता त्याच्यामध्ये हॉटेल, टॅक्सी सगळं त्यांच्याकडेच होतं. हे सगळं आम्हाला त्यांनी खूप कमीत कमी छोटा पॅकेज आणि खूप सुंदर अशी माहिती देऊन हा पॅकेज आम्हाला कमीत कमी पैशांमध्ये बुक करून दिला. त्यानंतर मग आम्ही अमृतसर वरून वैष्णोदेवी आलो. आमची पूर्ण यात्रा झाली. पूर्णपणे खूप सफल यात्रा केली आम्ही. त्यानंतर जर तुम्हाला, जे महाराष्ट्राचे लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर सोमनाथजीची आयडी आहे फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे आणि त्यांचं युट्यूबवर पण चॅनल आहे. तर म्हणजे कोणतीही शंका मनात न ठेवता त्यांना फॉलो करा. त्यांचे रोजचे जे सेशन्स असतात, लाईव्ह सेशन्स असतात, त्याच्यानंतर जे फेसबुकवरचे अपडेट्स आहे. आम्ही येता वेळेस त्यांची हडताल चालू होती. हडताल असताना पण त्यांनी आम्हाला एवढं एनकरेज करून सांगितलं की नाही तुम्ही या, मी राहील, मी तुम्हाला सपोर्ट करेल, मी तुम्हाला पूर्ण पॅकेज दिला आहे, तर त्या पॅकेजनुसारच मी तुम्हाला चालवत नेईल. तर त्या पॅकेजनुसारच आम्ही सगळं फिरलो. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला पैसे पेड करायचे होते, हाफ अमाऊंट, तेव्हा हडताल सुरू होती. तर ते म्हणाले की नाही थांबा, हडताल सुरू आहे, मी तुम्हाला 2 दिवसांमध्ये सांगतो, पूर्णपणे कन्फर्म सांगतो की कसं काय करायचं म्हणून. त्यानंतर पण त्यांनी ते कन्फर्म करून त्यानंतरच पैसे घेतले. म्हणजे कोणताही फ्रॉड आमच्या सोबत झाला नाही. लोक म्हणतात की ऑनलाईन जे तुम्ही बुकिंग्स वगैरे करत आहे, एवढ्या कमी पैशात तुम्हाला कसं मिळालं, काही तुमच्यासोबत फ्रॉड तर नाही होणार. पण नाही, आम्ही एक विश्वासाने इथपर्यंत आलो. एक म्हणजे अंधविश्वासच होता तो. नाही ते आम्हाला ओळखत होते, नाही आम्ही त्यांना ओळखत होतो. इथपर्यंत आलो. आमची पूर्ण यात्रा खूप छान सुंदर यानी झाली. मी त्यांना थँक्यू म्हणेल की एवढी सुंदर यात्रा एवढ्या कमी पैशांमध्ये आणि खूप छान हॉटेल, टॅक्सीची जे मॅनेजमेंट होती ते पण खूप सुंदर होती. आणि जर तुम्हालाही यायचं असेल तर त्यांना फॉलो करा आणि त्यांच्या यानेच इथपर्यंत या. थँक्यू. जय माता दी. जय माता दी.